कत्ती छोड़ के हो राजी अब तो मारो की शायर से तू जीत नहीं सकता वादी लगा दूंगा आज ठिकाने लगा दूंगा तुझे ठिकाने डाल नहीं सकता इज्जत पे डाका डाल नहीं सकता इज्जत पे डाका तुले ठिकाण्यावर लावला नाही ना तमाशा करणं बंद करून टाकी लक्षात ठेव लगा दूंगा तुझको आज ठिकाने डाल नहीं सकता इज्जत पे डाका डाल नहीं सकता इज्जत पे डाका मैं भी हूँ लाल एक अपने भारत माँ का तू कर नहीं सकता मेरा एक बार भी बाका तू कर नहीं सकता मेरा एक बार भी बाका शाहिरा 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 क्या बात बाई असं मी एक नवल पाहिलं बरं. सांगू का तुलाही सांगू का बाई असं एक नवल पाहिलं बाई मी ना मेडिकल कॉलेज मध्ये ऐका बंधूनो गोष्ट मी एका नवल पाहिले ऐका बंधूनो गोष्ट मी एका नवल पाहिले पण घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याले दिवस राहिले घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याले दिवस राहिले ऐका बंधूनो गोष्ट मी एका नवल पाहिले ऐका बंधूनो गोष्ट मी एका नवल पाहिले घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याले दिवस राहिले घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याले दिवस राहिले शाबास ऐका बंधूनो गोष्ट मी एक नवल पाहिले पण घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याले दिवस राहिले असे कसे राहिले अहो दिवस बाहेरला राहतात माणसाला नाही अहो मी म्हणतो ना माणसाले दिवस राहिले कसं म्हणजे सांगू त्या माणसाचा हांडी सारखं फुगलं होत पोट काहून मोठं सांगून राहिल्या तुम्ही आम्हाला पिता बनवता लोकांना काय पिता बनवता त्या माणसाचं चांगलं हांडी सारखं पोट फुगलं होतं म्हणता मग का तर? हांडी सारखी पोट तरी फुगते का एवढं हांडी बायका एवढी अहो फुगते हे लोक काय म्हणतील काय म्हणतील म्हणजे माणसाला पोरं होतात अहो झालं कसं तेच तर नवल मी तुला सांगून राहिलो त्या माणसाच्या हांडी सारखं फुगलं होत पोट बाई सारखा तडपडत होता सांगत
झाले हा. तेव्हा तुम्हाला किती त्रास होते ठाकूरता मा हा. मोठ्या जीवाच्या गती नाही झाल्या गती हा. एवढे गती होते 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवतो हा. तोच मोठा भार आहे बघ. आहे ना मग तुम्हाला एवढा त्रास होते फक्त कळते की आम्हा पायांना तुम्हा माणसाच्या जातीला कळते का माणसाच्या जातीला कळत नाही बरं तुम्हाला एवढा त्रास होते तर मी म्हणतो त्या माणसाला कमी त्रास झाला असेल का त्या माणसाचा हांडी सारखं फुगलं होतं पोट एवढंच नाही हे एवढं फुगलं होतं आणि ह्या काळजापर्यंत गेलं अहो बाई तो बसतच नव्हता तू उभाच राहे बसाले गेला का नाही तर वेगळ्याच पद्धतीचा करे बसत नव्हता नाही झोपतही नव्हता झोपत होता थोडा थोडा झोपत होता हो चांगला एवढा मोठा पाठीचं चांगलं मग का तर आणि तो बसल्यावर तर चांगला येते चांगला पिचकत असत अहो पुरा अटारी लागली ओके मा काय करू मग काय झाले मग काय झालं सांगा त्या माणसाचा हांडी सारखं फुगलं होतं पोट अन बाई सारखा तडफडत होता सांगत नाही खोट बघून पत्नीच्या असही वेदना काय झालं अश्रू डोळ्यातून वाहिले अहो घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याला दिवस राहिले घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याला दिवस राहिले ऐका बंधूनो गोष्ट मी एकांवर पाहिले ऐका बंधूनो गोष्ट मी एकांवर पाहिले घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याला दिवस राहिले घरी प्रसूत झाली बायको नवऱ्याला दिवस पाहिले असं कसं झालं ना वर्तन अव सुचेना मजला काही अन 9 महिने आणि 9 दिवसाचा गर्भाच्या पोटात नाही तुमचं डोकं फिरलं की काय काऊन मोठे सांगून राहिले हा. आत्ताच म्हणता माणसाला दिवस होते हा. आणि 9 महिने 9 दिवस झाले म्हणता हा. त्याच्या गर्भच राही म्हणता पोटामध्ये हा. कुठे गेला असेल बा कुठं गेला असेल म्हणजे एवढा मोठा फुगलाही होता हं. फुगलाही होता आणि आता कोटी गेला असं म्हणते मग काय कपडा चिंता बनवायचं काम आहे याचे लोक जोड्यानं मारतील मले नाही तर का सोडायला मारतील लोक नाही तर का काही पण सांगता म्हणतील ना पागल आहो का मी मग सिटी सिटी बोला सीधा असं बोलून राहिलो माणसाले पोरं झाले म्हणता का नाही अहो झाले म्हणतो ना कसे झाले अहो आजकाल मशिनी निघली आहे अगे मा तुमच्या बायालेच नाही तर माणसाले पोरं होऊन राहिले असं का मग झाले काम कर जा झाले कोणतं हा. आमच्या घराजवळ ये कोण आई एक जण एक जण आहे हो हा त्याला कसं करू हा. त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ हा. त्याला मोठी पोराची आवड पिचकुले भाऊची आहे हा. पिचकुले भाऊजीने घेऊन जायचं पिचकुल्याला नेशील का हो हो कुठं दवाखान्यात दवाखान्यात ऑपरेशन कराले हो हो असं कसं झालं ना वर्ताल सुचेना मजला काही अवन 9 महिने आणि 9 दिवसाचा गर्भाच्या पोटात नाही त्याने दवाखान्यात नेलं त्याची सोनोग्राफी वगैरे काढली पण का सांगू बाई त्याची डिलिव्हरीच नव्हती त्याचा पोटही फुगला होता हा. 9 महिने 9 दिवस कंप्लीटही झाले हो ना आणि त्याची डिलिव्हरी नव्हती हो नव्हती हो तसं कसं केलं मग मोठ्या गती राहू शकत नव्हता बाई जाग्यावर डॉक्टरने का केलं त्याचे हात पाय बांधले पेडले तर नागपूरच्या डॉक्टरना काही जमत नव्हतं तर मुंबईचे डॉक्टर बोलवले ओके मग का केलं मग काय केलं
त्याने लावला पोई मागूनही लावला ना सामोरून नाही लावला. तुम्ही सांगा मला हा. डिलिव्हरी पाईप सामोरून करते हो. आणि त्याला पाईप मागे येऊन लावला म्हणता कसं कसा तुमचा डोका फिरला का डोका नाही फिरला. मग तुमच्या बायाची डिलिव्हरी होईल होय बरोबर आहे होय पण माणसाची गोठून होईल. मग का झाला मग कसं कसं केलं मग? सांगतो ना सांगा बरं ऐकूनही नाही घ्या. ऐकते सांगा असं कसं झालं ना वरता आलं सुचेना मजला काही नाही ना अव 9 महिने आणि 9